नमस्कार. मी अजय लक्ष्मण पाचपुते, एक नोंदणीकृत शासकीय कंत्राटदार असून माझ्यासारख्या महाराष्ट्रातील तमाम कंत्राटदारांच्या वतीने हे निवेदन आपल्यासमोर मांडत आहे. ऑगस्ट 2024मध्ये शासनाने आदिवासी विकास विभागाच्या 50-54-51-17 किंवा T6 या लेखाशीर्षांतर्गत मंजूर केलेली कामे आम्ही वेळेत, प्रामाणिकपणे व दर्जेदार पद्धतीने पूर्ण केलेली आहेत. मी स्वतः घेतलेली कामे पूर्ण केलेली असून त्यापोटी मला आत्तापर्यंत केवळ 40 लाख रुपये अदा करण्यात आलेले आहेत. मात्र माझे उर्वरित तब्बल 2 कोटी रुपये शासनाकडे अद्याप प्रलंबित आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील कंत्राटदारांची अशीच शेकडो कोटी रुपयाची देणी शासनाकडे रखडलेली आहे. शासकीय कंत्राटदारांच्या ह्या राज्याच्या विकासातील व पायाभूत सुविधांच्या उभारणीतील एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. शासनाच्या आणि विशेषतः आदिवासी बांधवाच्या विकासाच्या योजना आम्ही स्वतःच्या आर्थिक जोखमीवर दुर्गम भागात जाऊन प्रत्यक्षात उतरवतो. ही कामे केवळ पूर्ण करण्यासाठी आम्ही बँकांकडून व इतर मार्गांनी कर्ज काढून कामे पूर्ण केलेली आहे. परंतु आमचे सगळे पैसे गव्हर्नमेंटकडे अडकल्यामुळे आमचे वर्किंग कॅपिटल पणाला लागले आहे. आज शासनाकडे आमचे पैसे अडकल्याने आमच्यावरील कर्जाचा व व्याजाचा बोजा अतोनात वाढला आहे. मजुरांचे पगार आणि साहित्य पुरवठादारांचे पैसे देणे कठीण झाले आहे. बँकेचे व्याज भरणे, हप्ते भरणे ही कठीण झाले आहे. आमचे भांडवल अडकल्याने नवीन कामे हाती घेण्यासाठी आमच्याकडे कोणतीही आर्थिक तरतूद नाही. या प्रलंबित बिलांसाठी आम्ही मंत्रालयात सातत्याने पाठपुरावा करत आहोत. परंतु संबंधित अधिकारी, मंत्री, त्यांचे OSD प्रशासनाकडून शासनाकडे निधीची कमतरता आहे. शासनाने 10 ते 12 हजार कोटीची ह्या हेडमध्ये कामे मंजूर केलेली असून फक्त ह्या वर्षी 800 कोटी रुपयाचेच नियोजन आहे. अशी उत्तरे देऊन आमची बोळवण केली जात आहे. कंत्राटदारांनी स्वतःचे आर्थिक नुकसान सोसून शासनाची कामे पूर्ण केलेली आहे. असताना हक्काच्या पैशांसाठी होणारी अडवणूक अत्यंत अन्यायकारक आहे. आज आमच्यावर आणि आमच्यावर अवलंबून असणाऱ्या हजारो मजुरांवर उपासमारीची आणि रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. तरी आमची आपणास अतिशय नम्र व कळकळीची विनंती आहे की आपण या गंभीर विषयाची वैयक्तिक पातळीवर दखल घ्यावी. शासनाची रात्रंदिवस राबणाऱ्या कंत्राटदारांचा व त्यांच्या कुटुंबियांचा अंत न पाहता आमची 50-54-51-17 व T6 या लेखाशीर्षकाअंतर्गत प्रलंबित असलेली सर्व बिले लवकरात लवकर रिलीज करण्याचे सक्त आदेश आदिवासी विकास विभाग व संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत. आपण आमच्या या रास्त मागणीचा सहानुभूतीपूर्वक आणि तातडीने विचार कराल हीच सार्थ अपेक्षा. धन्यवाद. मी अजय लक्ष्मण पाचपुते, शासकीय कंत्राटदार. सध्या मी खूप अडचणीत आहे. माझे प्रलंबित बिलं लवकरात लवकर रिलीज करावी आणि माझ्या शासकीय कंत्राटदार बंधू आणि मित्रमंडळींची बिलं लवकरात लवकर रिलीज करण्यात यावी. मी हीच शासनाकडे प्रार्थना करतो. थँक्यू.